खूप दिवसांनी मी आता विथ ऑडिओ व्हिडिओ बनवत आहे. होप सो सर्वांना आवडेल आणि प्रॉपर आवाजही येत असेल. सध्या खूप इन्व्हेस्टर विचार करत असेल की मार्केट का खाली पडते. कदाचित तुम्हा लोकांना आठवत असेल की मी ग्रुपवरती एक 6 किंवा 5 डिसेंबरच्या आसपास मी ग्रुपवरती पोस्ट टाकली होती की इथं सध्या रेजिस्टन्स आहे. ह्या लेवलला मार्केट रेजिस्टन्स फेस करेल. ओके, ह्या लेवलला आणि इथून पुढं मार्केट खाली पडेल आणि त्याप्रमाणे आपल्याला होतानाही दिसत आहे. तर हा इथं रेजिस्टन्स का प्रॉपर इफेक्ट करतोय, का वर्क करतोय हे आपण पाहूया. आता ह्याच्या मी ऑरेंज कलरचे तुम्हाला जे काही किंवा येलो कलरचे जे लाईन्स दिसत आहेत हॉरिझॉन्टल, ह्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या लाईन्स आहेत. त्या मी ऑलरेडी ड्रॉ केलेल्या आहेत की आत्ताचे नाहीत, खूप जुने आहेत. आणि एक्झॅक्टली तुम्ही पाहता की त्याच लाईन्सपासून मार्केट रिबाउंड करते किंवा रिट्रेस करते किंवा त्या लाईन्सला रिस्पॉन्स देते. आता इथं हा एक प्रॉपर सपोर्ट होता, हा एक प्रॉपर सपोर्ट होता. ओके, आणि हाच सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतं ह्या ठिकाणी. ओके, म्हणून मी ग्रुपवरती पोस्ट टाकली होती की मार्केट आता रेजिस्टन्स फेस करेल आणि इथून थोडंसं खाली पडेल आणि तसं होत आहे. आता कदाचित येणाऱ्या काही दिवसामध्ये ह्या ठिकाणी मार्केट थोडंसं थांबेल. ओके, आणि इथून परत बाउन्स बॅक करेल. जर असं नाही झालं तर मार्केट अजून खाली येईल आणि ह्या ठिकाणापासून बाउन्स बॅक करेल. ह्या एक 2 पॉसिबिलिटीज आहेत. जर तुम्ही आता काही फ्रेश इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ह्या ठिकाणी करू शकता किंवा मार्केट अजून खाली आल्यानंतर म्हणजे जवळजवळ 23,300च्या आसपास आल्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि मी जसं नेहमी सांगतो की पूर्ण फंड्स लावून इन्व्हेस्टमेंट करू नका. पार्टली इन्व्हेस्ट करा किंवा आपण त्याला म्हणू ॲक्युम्युलेशन करा. ॲक्युम्युलेशन पद्धतीने बाईंग करणं खूप बेस्ट असतं. ह्याच्यामध्ये जो रिझल्ट मिळतो हाही खूप बेस्ट मिळतो. ॲक्युम्युलेशन आणि रिडक्शनवरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यावेळेस तुम्हाला सांगेल मी ॲक्युम्युलेशन कसं करायचं असतं आणि रिडक्शन कसं करायचं असतं. ती जी जुनी पद्धत आहे वन स्ट्रोक बाय करणं किंवा वन स्ट्रोक सेल करणं, ही पद्धत थोडीशी आता बंद करा. आता ॲक्युम्युलेशनच्या मागे लागा आणि तीच पद्धत इथून पुढं फॉलो करा. आता मी आता सांगितलं निफ्टीचं प्रिडिक्शन काय होईल येणाऱ्या दिवसात. अजून काही शंका असतील तर मला ग्रुपवरती विचारा आणि तुम्हाला माझे काही जे विदाऊट ऑडिओ जे काही माझे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन असेल तेही मला ग्रुपवरती सजेस्ट करा. थँक्यू.